श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणा भवेत्। स्मरणात् सर्वपापग्नं स्तवनाद् इष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। सत्यवत्या दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्या पतिमच्युतं। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षा इष्टं दैवं श्रियःपतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्यादिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। भारतीश मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावनो। आमगेले गोकर्ण मठाचे समस्त गुरुपरंपरेचे वृंदावनस्थ स्वाम्याक नतमस्तक जावंगेनो। विशेष रीतीनं आमगेले विद्यमान्य स्वामी जावनाशील तसले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो। आमगेले युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान करचित असले वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर सर्व समाज बांधवांक आस्तिक सद्भाविकाक विशेष रीतीनं हे गरुड पुराणाचे पितृपक्षांतू देवचित असले व्रत अनुष्ठानाचे नातर जाल्यार एक ज्ञानयज्ञ कार्याचे विशेष रीतीनं एक ऐकून तुमगेले श्रवणांतुल्यान परमात्माले एक सौभाग्याचे अभिवृद्धी करून घेवची तर उरो नातर तुमगेले जन्मांत येईल तसले सर्व ही कष्टाच्यान तापत्रयाच्यान दुरीकृत करून घेवच्याक तुम्ही एक हे परम पवित्र जल तसले पुराणाचे श्रवण करच्याक सर्व ही आस्तिक भजक तुम्ही सदा हे परमात्मा लागी स्वीकृत जावंगे उरताची तसले भक्त भाविकांक मिगेले हृतपूर्वक स्वागत सुस्वागत। कालच्या दिवसांतू आम्ही 5 दिवस पासून विशेष रीतीनं हे गरुड पुराणाचे 5 अध्यायाबद्दल सविस्तार जावंगेनो आम्ही सर्व ही पळयल्ले आसा। आयच्या दिवसांतू 6वेचो अध्यायाचे एक मनशान पाप जन्म घेवका तर जाल्यार तेगेले कशे रीतीनं जन्माचे प्रवेशू ते गर्भांत देता तदनिमित्तान ताका कशे रीतीनं दुःख उत्पत्ती देता ते दुःखाचे निरूपण हे 6ष्टोध्यायांतू केलेले आसा। परमात्मा लागी विनम्र जावंगेनो परमात्मालो सेवक जावंगेन आशिल्लो तसलो गरुड देवू विचारता आनी परमात्माक श्लोक रूपारी विनंती करून घेतकी म्हळ्यार कथमुत्पद्यते मातुर्जठरे नरकागतः गर्भादि दुःखम यद्भुंक्ते तन्मे कथय केशव। देवा परमात्मा आपणेक हे पापी जीवान नरकांतू दुःख अनुभवून घेतिले ताजेन निर्धन तेगेले कुलांतू कशे रीतीन तेगेले जन्मांतू येता ते जन्मांत येईल तसले ते जन्माचे प्रकार आपणेक तू सांगता असले परमात्मा इतले दिवस पासून आपणेक तू सांगता आशिल्लो मधुसूदना आपणेक तुवें सविस्तार जावंगेनो नरकाच्यान आईल तसले जीव पुनः आवसुले उदरांतू कशे रीतीन तेगेले जन्माक येता आनी कशे रीतीन तेगेले जन्माचे प्रभृती निमित्तान कशे रीतीन तेगेले घडता म्हळ्यार तसले सविस्तार वृत्तांत तेगेले दुःखाचे एक अनुभव आपणेक तुवें सांगका म्हूण सांगून परी जावंगेनो परमात्मा लागी विनंती करत आसा। परमात्मान केलेली तसले विनंती मान्य करून घेनो गरुड देवू का विशेष रीतीन परमात्मो अभयवचन दितकी म्हळ्यार स्त्री पुंसस्तो प्रसंगेन निरुद्धे शुक्रशोणिते यथायाम जायते मर्त्यस्तथा वक्त्याम महम तव। पळे गरुडा तुवें सांगिल्लें तसले आपण विशेष रीतीन प्रसन्न चित्ताच्यान तुका उत्तर सांगत आस की म्हळ्यार स्त्री पुरुषाचे समागमाच्यान स्त्रियाले रुधिराच्यान पुरुषाले वीर्य दोनी मेळगेनो ते गर्भांतू स्थित जावंगेनो एक जिवीचे उत्पत्त देता हें आपूण तुका सांगच्याक प्रयत्न करत आसा आनीची तूं सावकाश चित्तान समाधानेन ते आयकूव म्हणून गरुड देवाक परमात्मा सांगता। ऋतुमध्ये हि पापानां देहोत्पत्ति प्रजायते इंद्रस्य ब्रह्महत्यास्ति यस्मिन् मस्मिन् दिनत्रये। पळयाची
बायलांक ऋतुकालाचे मध्यांतू हे पापी देहांतू उत्पत्ती देवचे तसले एक ऋतुकाल म्हणून सांगताची ऋतुकाल म्हणे तसले रे कसन हे म्हणे तसले तुमका मनांतू संशय येऊ दिसया पुरो हे ऋतुकाल म्हणारी रजस्वला देवचे म्हणे तसले अर्थ येता हे हक्काची एक होड काणी असा भागवतांतू आम्ही सविस्तार जावं घेऊ हाजी बदल पळयल्ली आसाची जाल्यार सुद्दाची हे गरुड पुराणांतू मुख्य जावं घेऊ रजस्वला बदल आईल निमित्तानं हांव ताका समजावंक घेऊ एक संक्षिप्त रितीन दोन उत्तर सांगच्याक प्रयत्न करता कशें आसा की म्हळ्यार इंद्रदेवानं बृहस्पती आचार्या कडेन देवगुरू म्हणटाची बृहस्पती आचार्याक तागे लागीं पौरोहित्य करून घेत आशिल्लो बृहस्पती आचार्यो एक संदर्भारी देवसभेक आईल तसले संदर्भारी इंद्राले सर्व ही देवानुदेवते बृहस्पती आचार्याक अगौरव करताची ते अगौरव केल्ले एकमेव उद्दिश्यान बृहस्पती आचार्यान इंद्रदेवाले विशेष देवन करतसले पौरोहित्य ताणें त्यजन केल्लें उरता ते त्यजन केले नंतर ताका कसनेच एक काम करता तर जाल्यार देवगुरू बृहस्पती म्हणून नाशिल्लो जाल्यार आमी मुखारसून कोणा लागीं करून घेवचें इंद्रान अहंकारान अनेक आपणाले पौरोहित्य करून घेवच्याक प्रयत्नशील जालो आनीची एक विश्वरूपाचार्य म्हणत तसले व्यक्तीक आपणाले पौरोहित्य तुवें करून दिवका म्हणून सांगून तागे लागीं विनंती केली जाल्यार विश्वरूपाचार्यान विशेष रितीन इंद्राले आमंत्रण स्वीकार करून घेवन ताका पौरोहित्य करून दिलें जाल्यार विश्वरूपाचार्यान कपट बुद्धीन तो यज्ञयागांतू करचे संदर्भारी हविस्सू निपोंगेन राक्षसी लोकांक दीत आशिल्लो तो संदर्भ इंद्राक कळून घेवन इंद्रान ते विश्वरूपाचार्याले हत्या केली ही विश्वरूपाचार्य ब्राह्मण जाल्ले निमित्तान इंद्रदेवान विश्वरूपाचार्याले हत्या केल्ले दुखून ताका ब्रह्महत्याचो दोश पुनः ताका लाभदायक जालो आनी ताका येयले तसले ब्रह्महत्या दोश ताणें कसन केलें की म्हळ्यार तातूंतलो 5 वांटो करून घेवन 4 वांट्याचो विभाग केलो प्रथम ताका येयले तसले ब्रह्महत्याचे दोशाचे विंगडण ताणें पृथ्वीक दिली आनी पृथ्वीक ताजे दोशाचे ताजे नंतर पृथ्वीक दिले नंतर ताणें जलाक दिले दिले नंतर तिसरेचो दोश ताणें ब्रह्महत्या वृक्षाक दिले आनी चौथेचो ब्रह्महत्या दोश स्त्रीक दिले आनी पंचवेचो ब्रह्महत्या दोश स्वता ताण दवरून घेवन ताजी प्रायश्चित्त ताण करून घेतले तशीच पृथ्वीक ताणें ब्रह्महत्या दोशाचो दिव खातर जाल्यार ताका समजावून कसन वर दिली की म्हळ्यार तुमगेले पृथ्वींतू कसनेची होडड्ड रितीन कंधक उत्पत्ती जाता ते उत्पत्ती जाले तसले कंधकाक संपूर्ण दोश निमित्तान ते कंधक भोर घेवन वचका अशी समतट्ट जावका भूमी म्हणत तसले वर पृथ्वीक दिले आनी जी जलाक वर कसं दिली की म्हळ्यार जलांतू भरती सुक्ती देता उरता जलांतू वैरी सकल उदकाचे रभसाक ना उदकाचे फोर्साक कसने रितीन देता कितले तरेन जाल्यार सुद्दाची जल समृद्ध जावंक घेवन भूमींतू उरता म्हणत तसले वर जलाक दिले तशीच वृक्षाक ताणें ब्रह्महत्या दोश दिलो ते ब्रह्म कसन वर दिले की म्हळ्यार वृक्षाचे कितले तरेन छेदन केल्या सुद्दाची वृक्षाचे पुनः उत्पत्ती वृक्षांतू देता तद्निमित्तान उत्पत्ती देल्ले निमित्तान वृक्षाक योग्य रितीन एक फलभरीत देवचे तसले वर वृक्षाक दिले कितले रितीन छेदन केल्या सुद्दाची ते वृक्षाचे उत्पत्ती योग्य रितीन देवता तसले वर वृक्षा दिले आनी स्त्रीक ताणें ब्रह्महत्या दोशाचो एक वरप्रदान दिले कसं की म्हळ्यार नित्य ही पुरुष संघ मेळका ताजे निमित्तान तुमगेले संततीचे अभिवृद्धी देता आनीची हो रजस्वला तुमकां देवचे तसले अनुग्रह शापा निमित्त देता म्हणत तसले वर आनीची अपवाद सुद्दाची इंद्राल निमित्तान मेळिल्ले आसा असले हे भागाचे स्त्रीक रजस्वला देव तसले प्रसंगवशात घटनावळी घडच्याक आयले तद्निमित्तान सर्व ही परमात्माले एक वरप्रदाना निमित्त उरो नातर जाल्यार शास्त्र संप्रदाया निमित्तान ते सर्व ही उत्पत्ती दिल्ले आसा तद्निमित्तान आमी कसल बदल एक भश्टपण पालका भश्टपण पाल्ल्यार कसन देता आनी कसन ताजीचो मूल उद्देश म्हणून सांगून हे परमात्मान आमकां कळसून दवरले अशें म्हणून सांगून आमकां दृश्टांतान देता मुखावयल दृश्टीन पळोवच्या गेल तर जाल्यार प्रथमे हनी चांडाली द्वितीये ब्रह्मघातनी तृतीये रजकी हेत्या नरका गतमातरः बायलांक प्रथम रजोदर्शनाचे संदर्भारी पुत्रोत्पत्ती तर जाल्यार ब्रह्महत्या दोषाच्यान 3 दिवस स्त्री
अपवित्र जावंगे नुरता तशीची पापपुरुषाचे देहोत्पत्ती देल निमित्तानं ते रजोदर्शन देल तसले स्त्री पहिले दिवसाक चांडाल तुल्य जावन उरता आणि द्वितीय दिवसाक ती ब्रह्मघातिनी जावंगे नुरता आणि तिसरे दिवसाक ती अस्पृश्य जावंगे नुरता म्हणत तसले दृष्टांतानं हे 3 दिवसांतू नरकाच्यानं आईल तसले जीव जन्माक येता आणि गर्भाच्यानं जन्माक येत तसले क्रम आपण तुका योग्य रीतीन सांगता पूर्वकृत कर्माच्यानं जीव धारण करूंगेनो हे पुरुषाला वीर्यबिंदूच्यानं आश्रय धात जावंगेनो बायलाले उदरांतू प्रवेश घेवत तसलो विशेषुची हांगा विशेष जावंगे नासा म्हणून सांगून परमात्मो हांगा ताजे बद्दल उल्लेख करता। शुक्र शोणित संयोगात पिंडोत्पत्ति प्रजायते रक्ताधिक्ये भवन्नारी शुक्राधिक्ये भवत्पुमान सामान्ये द्रव्य संयोगे तृतीये प्रकृति भवेत् विभते रतेसि प्रायो भवे दुग्ममपि क्वचित। शुक्र शोणित संयोगानची पिंडाचे उत्पत्ती देता रक्ताचे अधिक्य स्त्रीक आशिल निमित्तानं शुक्राचे अधिक्य पुरुष आशिल निमित्तानं हे समान द्रव्य संयोगानची तिसरेचे प्रकृती रेतस्सु हे विंगड जावंगेनुची युग म्हळ्यार अवळी जवळी चुरडू देव तसले संभव्य आसा म्हणून सांगून आमकां गरुड पुराणांतूची हाजे बद्दल उल्लेख कोण दवरलेलो आसा। कललम त्वक्रात्रेण पंचरात्रेण बुद्धुदम दशेहेन कनकंधुरु पेशांढम वा ततः परम। पहिले दिवसाचे रात्रींतू शुक्र शोणित मिश्रित जावंगेनो 5वे रात्रींतू गुळ्ळे जावंगेनो 10वे दिवसांतू केवल बदरी फलाचे तशी गर्भाचे भितरी योनींतू मांस पिंडाकार जावंगेनो जन्माक येता म्हळ्यार तसले वृत्तांत सूक्ष्माति सूक्ष्म रूपानं आमकां उल्लेख केल्ले आसा। मासेन तु शिरोद्भ्याभ्यां बाहुद्बाघ्यां दंगविग्रह नखलो मास्ति चर्माणी लिंगछिद्रोद्भवस्त्रिभिः। ताजे नंतर पहिलेचे म्हयन्यांतू ते पिंडाक शिरस्सु उत्पत्ती देता दुसरे म्हयन्यांतू भुज आदि अंगाचे रचना उत्पत्ती देता आणि तिसरे म्हयन्यांतू तका नख रोम अस्थि चर्म आनीची लिंगछिद्रादि सर्व ही तक्का उत्पत्ती देता। चतुर्भिर्दातवा सप्तः पंचभिः यः कृत्वा ताडदुद्भवः षड्भिर्जरा नरायूणां वीतकोक्षो भ्रामति दक्षिणे। 4 महिन्यांतू तक्का त्वचा चर्म मांस रुधिर आनीची मज्जा अस्थि हे सर्व ही 7 धातू तक्का उत्पत्ती देता। 5वे महिन्यांतू ते देलील तसले चरडाक अवसुले पोटांत आशिल्ले तसले चरडाक पोटा भूक लागच्या सूर दतके त्रशा उत्पत्ती दतके आनीची 6वे महिन्यांतू तका जरायु वेष्टम म्हणत तसले अभादू तका कुक्षी उत्पत्ती दतके चलन वलन करचाक प्रारंभीकरण करतके मातुर जग्न दग्धा पानाधै रेधा धातु सतम समतमे शेते विन्मूत्र योगर्ते स जंतुर संभवे। तदनंतर पळयाचे ते गेल तसले जीवात्माचे उत्पत्ती देल तसले जीव पावसून खालील तसले भक्षण केले तसले अन्नपानादी सर्व ही भक्षण करतची ते गर्भांतू विष्टमूत्रादी अवसुले दुर्गंधांतू ते स्थानांतू कशा रीतीनं जंतू जन्माक येतकी त्या रीतीनं ते उदरांतू नीद काढत उरतके। विशेष रीतीनं हे गरुड पुराणांत उल्लेख केल्ले आसा। पळयाची जन्माक कशा रीतीनं ते जीवालो संचारो पहिलेचे 5 अध्यायात सांगितले तशीची अनेक रीतीनं कष्टांतू तापत्रयांतू फिरनो 84 लक्ष जीवयोनींतू संचार करूंगेनो अंत्यक्षणाचरी ते गर्भाक इतले रीतीनं तापत्रय घेवन आपणाले अंत्यक्षण म्हळ्यार अंत्य जन्मो हो मनुष्य जन्मो आपणाक बरे जाता म्हळ्यार तसले संदर्भार घेवन आयलो जाल्यार पळयाचे ते चरडाले कसन एक दुर्वस्था नातर जाल्यार अवस्था आमकां दिसता तो चरडो हसनमुखी आसा ताजी मागशी कितले रीतीनं वेदन आसा ते आवसुगोत आसा आनी ते जन्माक दिलेले तसले चरडाक मात्र ताजे बद्दल गोत आसा। मस्त रीतीनं तो जीवात्म दुःखित करतके आनी आपणाक कसन एक दुर्दशा कसन एक जन्मान तूं प्रारब्ध केल्ले आसा हांवें मस्त रीतीनं जन्मो घेवन आयले आसा जाल्यार आपणाक कसनो इतले पश्चाताप जाले ना जाल्यार आज आपणाक मस्त रीतीन पश्चाताप जाता आसा कसकी एक रीतीन चिकला फोंडा किंतची
हिनाय जावंक नाशिल्लें तसलें हें गर्भांत तूं आपणायलें प्रवेश दलील आसा हें गर्भांत तूं आवसून एक तेगेली 20% ना तेगेली 25% तांतू जावंक आपणायलें जन्म देत आसा परमात्मा आपणाक हांतुल्यान मुकळीक कर आनी आपणायलें हें वेदना घेवच्याक देतना म्हूण सांगून तो जीवात्मा अत्यंत दुःखीत करतके क्रमिभिः कृत सर्वांगम सकुमार्यात् तीक्षिणं मूर्छा मापनोतु क्लेशस्तस्त्रै क्षुधिर्मुहुः म्हळ्यार हें उदरांत तूं आशिल्लें तसलें क्रिमी जिवाच्यान आपणाक मस्त रितीन बाधक देत आसा आपणायलें अंगांग मस्त रितीन मोडचूंक दवरूंक आसा आपणाक तुवें रक्षण करका कटुतीक्ष्णो लवण रोक्ष्मा ढिबिरुल्भाणैः मातुर्भुक्ते रूपस्त्वष्ट्र सर्वांगोत्पित्तवेदनः पळयाची आवसून खालील तसलें मस्त रितीन कठीण कारह उरो नाजाल्यार तीक्ष्ण उरो नाजाल्यार हून उरो नातर जाल्यार मिठाचो उरो नातर जाल्यार आमलाचो उरो नाजाल्यार पित्ताचो उरो कसकी एक पदार्थान आपणायले कोमल देहाक मस्त रितीन ताजीन वेदना देता आसा आनीची आपणाक तुवें मस्त रितीन हें आवसुलें आहारा निमित्त आपणाक पोट भरत आसवही जाल्यार मस्त रितीन दुख्ख देता आसा कसकी एक वेदना आपणाक देता आसा ते वेदनाच्यान मुक्त करका परमात्मा म्हूण सांगून विनंती करतके प्रत्येक हंतु अस्ते कर्त्वा शिरः कुक्षो भग्नो पृष्ठ शिरोधरः अकल्प स्वांगचेष्टायां शकुंत इव पंजरे तेगेले जरायुच्यान विष्टित जालें तसलें अंतरादाच्यान वेष्टीत जालें तसलें चरडाले गळो पायो हातू हें सर्व ही एक बांदून घाल तशीची उरतके ताका खंयची हालचाल देतना के मस्त रितीन दुःख पावतके हें कर्मयोगाच्यान कसकी एक दीर्घ श्वास घेतके आनी आपणायले कसकी एक पूर्वजन्माचे पाप संबंधित जावंक आपणायन हें करत आसा हें सर्व ही जंतू सप्तधातूच्यान आपूण बंधन जावंक आसा आपणाक मस्त रितीन भयभीत जाता आसा आपूण वांतकी ना आपणायले जीवन जतकी ना म्हण तसलें चिंतन परमात्मा लागीं विनंती करतसके आरभ्य सप्तमान मांसां लब्धो भो दरपपे पितः नैकत्रास्ते सूत्रवैते विष्टा भूरिवसोदरः 7वें म्हयन्यान तूं ते चरडाक ज्ञान प्राप्त जातके तदनंतर सूती ताका विशेष रितीन एक धुंगळूचे एक आवसूल पोटान तूं चलन वलन करूंक न्हू ताका भयभीत जातके कंपन जातके उदरांत कसकी रितीन आपणान इतले दिवस बांदून घाल म्हणून आशिल्लो आनी जाता आसा कसकी एक क्रिमी आपणाक चाबत आसा कसकी एक आपणाक रक्षण करका म्हणून प्रजापती कदल तसले परमात्माक विशेष रितीन विनंती करतके आनी तो जीवात्मा देवाल बदल प्रार्थना करतके श्रीपतिम जगदाधार मशुभक्ष यकारकम व्रजामी शरणम विष्णुम शरणागतवत्सलम पळया देवूची ते जीवान करचे तसले प्रार्थनाच्या श्लोक आमकां सांगत आसा ते जीव सांगतास की म्हळ्यार परमात्मा आपूण वैराग्ययुक्त जावंक न्हू तुगेले एक प्रार्थना करता आसा लक्ष्मीपती जावंक तूं आसा जगदाधार जावंक तूं आसा अशुभ कर्म केले तेन्ना नाश करच्याक शरणागत दल तुलो वत्सल जावंक आसा आनी आपूण तुगेले शरणागता कायले आसा तुगेले चरणारविंदाचेर आपूण भक्ती करत आसा आनी आपणाक तुवें योग्य रितीन रक्षण करका परमात्मा म्हूण सांगून परमात्माक सर्व ही सांगता आसा आनी परमात्मा सर्व ही तुगेले मायेच्यान मोहित जावंक न्हू आपूण मस्त रितीन देहाचे संचार करूंक न्हू मस्त रितीन पुत्र पौत्र संबंध ज्ञाता अज्ञातान एक बंध मुक्त जावंक न्हू आपूण सर्व ही आपणायले निमित्त म्हणत तसले बंधनान तूं मुक्त जावंक न्हू जायनाशीची जनन मरण म्हणत तसले हे तसले चक्रांत येता आसा आनी आपणाक तुवें संसार म्हणत तसले चक्राच्यान मुक्ती करका कृतं परिजनास्यार्थे मया कर्म शुभाशुभम एकाकी तेन दग्धोहम गतास्ते फलभागिनः कुटुंबाचे पोषणे कितरी मस्त रितीन आपूण शुभाशुभ कर्मफल केल्ले आसा जाल्यार सर्व ही खावंक घेवन पिवंक घेवन गेले आपूण एकलोची दुःख पावता आसा यदीन्योन्या प्रमुच्यन्ते हम तस्मरिष्मे पदम तव तमुपायम करिष्यामि येन मुक्तिं व्रजाम्यहम हे परमात्मा आपणान मस्त रितीन योनींत कश्ट भोगले मस्त जीवात्मान तूं जन्म घेतले जाल्यार हे मनुष्य जन्मान तूं मनुष्याले उदरांत देंवचे तसले कश्ट आपणाल्याक जेतना आपणाक तत्क्षणाच्यान हे योनीच्यान मुक्ती कर आपूण तुगेले चरण कमलान तूं स्मरण करत आसा मुक्ती मेळची म्हाका एकच उपायो आपणे कसलेची जावका म्हूण ना म्हूण सांगून मस्त रितीन दुःख करता
ते दुःख पळोवंक मूत्राचे विष्टाचे कुपाचे जठराग्नी तो आपूण धगध जावंक गेल्लो आसा आपणेन हें आवसूले पोटाराचे उदराच्यान भायर वचपाक इच्छित करता आसा आनी आपणाक तुवें केन्ना भायर घालता म्हूण सांग आनी आपूण तुगेले सदा सदा भक्ती सदा सदा तुगेले चरणाचे भक्ती नित्य ही करच्याक अनुग्रहीत कर का तुवें आपणाक म्हूण सांगून विनंती करत आसा जीव येन दृश्यम मे विज्ञानम दत्तम दीन दयालुना त्वमेव शरणम यामी पुनर्मे मास्तु संस्कृति दयालु जावंक आसा परमात्मा ज्ञान दयपाल करचे तुवें आनीची आपणाक तूं एकलोची परमात्मा जावंक आसा आनी आपणाक तुवें जनन मरणाचे न कसनेची जायनशीची रक्षण करका न च निर्गतुमिच्छामि बहिर्गा कदाचन यत्र या तस्य मे पापानां कर्मणां दुर्गतिर्भवेत् हे परमात्मा आपूण हे गर्भाच्यान भायर आयले नंतर पापकर्म करनाशीची केवल नरक प्राप्ती जाता म्हण आपणाक मस्त भंय आसा आनी आपूण हे गर्भाच्यान आनी वापस भायर येवच्याक इच्छा करना आनी आपणाक तुवें मोकळीक कर म्हूण सांगून ते गर्भांत आशिल्लो जाल्यार जीव सांगतके तस्मादत्र महदुःखेदी ततोपि विगतक्लमः उदरिष्यामि संसारात् आत्मानं न पदाश्रयः ते मस्त दुःखांत तूं हांव आसा आनी आपणाक खेद बी देता आसा परमात्मा तुगेले चरणाचे आश्रय करच्या कितें आपणाले आत्मा तुवें हे संसाराच्यान उद्धार करका आनी हे जीव गर्भांत तुगेले स्तुती करत आसा हे स्तुती भागवताचे अत्यंत विस्कृतान आमी पळयल्ले आसा एवं कृतिमभिगर्भे दशमास्य स्तुवन् ऋषिः सद्य क्लिप्तवाचेनं प्रसूत्यै सूतिमारुतः परमात्मा सांगतास की म्हणारे गरुडा हे जीव पूर्वजन्मांतू स्मृतीच्यान मस्त 10 महिन्याच्यान स्तुती करत करत करतची ते गर्भवती जाले तसले आवसूक मस्त रितीन एक गर्भपणाचो ना बाळंतिराचो एक दूख तिका कळनाशीची दुःख पडताची एक चरुड येता सामळत जाल्यार कुशी पावताची आवसो श्वास उच्छ्वास काडताची ज्ञान अज्ञानान मस्त रितीन चरडाक सांबाळ घेना येता आशिल्लें कसकी एक आपणाले चरड पोटांत आसा आपणाले मस्त आकांक्षा ते चरडा वयरी प्रेम दवरलें आसा म्हणत जाल्यार चिंतन मस्त रितीन आपणे कसनेची आरोग्यान सौख्य ना तर जाल्यार बी मेगे निमित्त ते चरडाक सौख्य देवचें नाका म्हूण सांगून आवसो सुद्दाची चिंतन करून मस्त रितीन काळजी ते गर्भा वयरी मोह करत आशिल्ले पोटांत आशिल्ले सदां जीव सुद्दाची हे कर्मभोगाच्यान गर्भाच्यान आयिल्ले भितरची विष्णु मायाचे एक मायेन पुरुषाचे मोहान पुनः जंतू जीव गर्भांतल्यान भायर येता आनीची मोहित जावंक न्हू जगाचे आकर्षित भावनेक लागता इतले वेळ पसून न्हू गर्भांत आशिल्लो जाल्यार सर्व ही तापत्र्याच्यान आपणाक दुरीकृत कर आपणाक हातूंतल्यान मोकळीक कर म्हूण सांगून परमात्मा लागीं विडंबना रितीन विनंती करत आशिल्लो जाल्यार गर्भाच्यान भायर आयले भितरीची परमात्माक विसरलो आनीची मोह पाशांतू माया मोहांतू तल्लीन जावंक न्हू रोधन करच्याक लागलो म्हणत जाल्यार शब्दो परमात्मा हांगा उल्लेख करत आसा सतदा मायया सृष्टो न कंचित तद्वदवशः शैषा वादिभवम दुःखम पराधी नयते शुष्णुते जीव माया मोहित जावंक न्हू कसकी एक उलोवच्याक प्रयत्न करता जाल्यार उलोवच्या जायना बालावस्थांत दुःख जावंक न्हू पराधीन जावंक न्हू भोगन करत आसा परमात्मा आपणाक तुवें गर्भाच्यान सर्व ही तापत्र्याच्यान भायर गेले गर्भांत तूं आपूण होड देता आशिल्लो कसकी एक रितीन भायर आयलो आनी आत्तां हांगा मस्त रितीन कठोर जाले तसले आपणाले अत्यंत कोमल जाले तसले चर्माक मस्त विषजंतुकी ना तर जाल्यार आपणाक एक किमोसकी झळारकी चाबोंक न्हू मस्त रितीन हिंस करत आसा आनी ते हिंसा वेदना आपणाक तोडूंक घेवच्यो जातना आपणाक हे बाल्यावस्थेच्यान होड कर म्हूण सांगून चरडा पुनः ते परमात्मा लागीं याचन करतके सर्व ही याचना आवसूले बापसूले एक मायेन तूं मोहान तूं तो चरडो एक संदर्भार रडता एक संदर्भार कसकी रितीन आपणाक औषधोपचार घालताची पुनः आनी वापस पोटा भूक लागता आवसो दूध दिता पिवच्याक हे सर्व ही जाल्ले आसले बी आपणाक उलोवच्याक जातना म्हणून परमात्मा लागीं पुनः विनंती करता आनीची आपणाक आवसो चरडोक लागीं नितकारून मोग करता जाल्यार सुद्दाची माया मोहान म्हाका मस्त रितीन एक अपमारचे की घट्टी मेगेले सान शरिराचे जिवाक मस्त रितीन वेदन देता आसा आनी आपणाक कोमल शरीर मेगेले की हें करचें जायना आनी आपणाक तुवें रक्षण करता म्हूण सांगून तो चरडो जिवात्मो
परमात्मा लागी विनंती करून घेत के संदर्भारे आवसूक सांगच्याक कर कामणारे तागे लागी ज्ञानना आशिल निमित्तानं कसन करच्याक तागे लागी जतना जाल्यार सुद्दाची दुःख पावंक न्हू एक संदर्भारे हसत करत एक संदर्भार रडत करतची आपणाले जीवनाचे अवशिष्ट वर्ष आनीकची आसा म्हणत असल्या संदर्भारे 5 वर्ष पासून बाल्यावस्थेचे दुःख अनुभव करून न्हू यौवनाचे पूर्वांतू पौगंडावस्थेंतू विद्याचे अध्ययन सर्व ही करून न्हू पुनः यौवनाचे सुख भोगून पुनः दुःखान पावून असुरीम दंभो दर्पो भीमानश्च असुर सर्व ही दर्प अभिमानाच्या न तल्लीन देवंगेनो दुर्व्यसनाचे आसक्त जाता नीच लोकाले संग करता शास्त्र सत्पुरुषाचे द्वेष करून कामलंपट जावंगेनो तो जीव जन्माक येतके गर्भांत आशिल्लो तसलो जीव भायर येवका जाल्यार परमात्माले चिंतन केले परमात्माले स्तुती केली परमात्माले भक्ती केले परमात्माले उपासन केली सर्व ही केले ताणें जाल्यार तो जीव गर्भाच्या होड जाल्या नंतर सर्व ही देवाक विसरलो आवस बापसूक विचारलो पळया कशें आसा की म्हळ्यार शास्त्रांतू चरडाक कशें आसा की म्हळ्यार लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत प्राप्ते 16 वर्षे तो पुत्रम मित्रम वदाचरेत के 5 वर्ष पासून चरडाक मोग करका के आवस बापसून 10 वर्ष पासून चरडाक मारका के कसल्या की म्हळ्यार मारका की म्हळ्यार ताणें चूक करचे तो वय के 10 वर्षानंतर 16 वर्ष पासून चरडाक 16 वर्षानंतर तो चरडो एक आपणाले सख स्नेहित तशी ताका आमी व्यवहार तागेल्याक दवरका के कित्याक की म्हळ्यार तांगेले प्रबुद्धावस्थेक तेन्ना पावयल उरताची तेन्ना तांकां कसन कसन चूक म्हणत आसले दृश्टांत तांकां गोचरीत येतके तदनिमित्तान आमी करचे तसले व्यवहारू आमगेले चरडा वयरी पडचे तसले मानसीक स्थितीगती वयरी आमी अवलंबन करून घेवची ते चरडा लागी व्यवहार करका गे ಕೆಲವೊಂದು ಸಂದರ್ಭಾರಿ आम्ही करचे तसले अत्यंत अत्यधिक प्रीती सुद्धा ते चरडाक वाट चुकच्या कारणीभूत जाता आणि आम्ही करचे तसले अत्यंत काळजी सुद्दाची नातर जाल्यार आम्ही चरडाक मारचे जावो तापोवचे जावो केल्या सुद्दाची चरडाचे मानसीक स्थितीगती वयरी परिणाम सुद्दाची देता म्हणत तसले संदर्भ आमकां कळून येता मुखार सून पळोवच्या गेले तर जाल्यार ते चरडाक कसन एक रितीन परमात्मा बद्दल एक भक्ती उरतशिली कष्ट उरतशिले ना परमात्मान आपणाक कशे रितीन हे गर्भावस्थेंतल्यान पार केले म्हणत आसले हे गर्भावस्थेंतल्यान पार केले म्हणत आसले संदर्भ सर्व ही विसरलो संदर्भ सर्व ही विसरून न्हू तो चरडो चुकच्याक लागतगे संगती संगदोषाः नीच लोकाले प्रवृत्ती घेवन नीच लोकाले संतती घेवन नीच लोकाले संगदोषान तो सर्व ही कृत्य नीच कृत्य करच्याक भायर सरतगे ताका पयलेच कसनेची पश्चाताप उरना कसनेची त्रास उरना जाल्यारीची आवसू बापूसू ते चरडाल कितें रे परमात्मा लागी नित्य ही मागता परमात्मा देवा म्हाका तूं एक चरडा जन्मा दिल्ले आसा ते चरडाचे विद्याभ्यास जावका तागेलें शिक्षण परिपूर्ण रितीन जावका तागेले एक नोकरीन तूं ताणें पांयार राबका ताका योग्य रितीन एक संपादन करता आसलें वाट तूं दाखोवन दिवका म्हणटा पुनः तागेले नोकरी सर्व ही सुधारित जाल्या नंतर पुनः परमात्मा तागेले एक विवाहिक बंधनांत ताणें उत्पत्ती जावका ताका एक लग्न जावका म्हणत आसले याचना पुनः ते चरडा बदल करतात पुनः चरडा जाल्या नंतर ताका एक घर जावका ताका कार जावका ताका तुवें संतती दिवका म्हणत आसले सर्व ही पुनः 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 याचन करतात जाल्यार आमी देवा लागीं कसन एक आश्वासन घेवन आयले ना देवा लागीं आमी कसन विचार घेवन आमी हे पृथ्वी लोकांत आयले ते सर्व ही विसरून घेवन आमी चूक वाटेरी चलच्याक प्रारंभीकरण करताची तेन्ना मस्त पश्चातापान तो जीव पुनः ता केन्ना आपणाले चरड जाल्या नंतर ते चरडाल निमित्तान हिनाय जावंक न्हू तो हंतलार पडिल्ल उरतकी ते संदर्भार ताका पुनः आपणाले बाल्यावस्थेंतू आपूण परमात्माक कसन एक आश्वासन दिल्ली ना परमात्मा वयरी कसन एक विश्वास दवरून न्हू आपूण कसन कर्तव्यांतू लोप कसन केल्लो ते सर्व ही ताका स्थिती गती सर्व ही ताका दिश्याक प्रारंभीकरण देता सर्व ही मोह केले सर्व ही आपूण जिवात्माक मस्त रितीन ध्वंस केले मस्त रितीन आपूण सर्व ही नाश केल्ले आसा आपणेन मस्त रितीन पशु पक्षी हिंस केल्ले आसा परद्रोह केल्ले आसा ना परांक मस्त रितीन निंदा अपचर्य अपवाद तांगेल वयर केल्ले आसा रुकोपरुश्ट करून आपूण तागे वयर मस्त रितीन रागोवन गेल्ले आसा देवा मस्त रितीन हांव चुकून चलिल्ले आसा आपणाक ही तुवें दुर्दशा दिवचे समंजस न्हय म्हूण सांगून पुनः पुनः दुखीत करतके
जाल्यार दुख्खीत केल्यार कसं नेच करच्याक जायना, कित्याक की मरे आपूण मस्त रितीन जीवनांत तूं कश्ट भोगूंक न्हू आपूण हे अवस्थेंत लायिल्लें आसा आनी आपणायलें जन्मांत कसं एक इच्छीत करून घेतिल्लें आसा तें आपूण केलें ना. नित्य स्नान संध्यावंदन केलें ना, अग्निकार्य केलें ना, देवपूजा केलें ना, परमात्माक नमस्कार केलें ना, परमात्माला प्रसाद स्वीकार केलें ना, सर्व ही लक्ष दिवनाशीची कर्तव्य आपूण घडोवन घेवन गेलो जाल्यारीच आपणाक मृत्युम तदास्तां वृद्ध्यंत्वां प्राप्य महाव्याधी समाकुलः मृत्युम प्राप्य महादुःखम नरकम यान्ति पूर्ववत. आपणान आपणालें बाल्यावस्थेर सर्व ही दुःख अनुभव केले सुद्दाची आपणाक हे वृद्धावस्थेंत तूं अनेक रितीन रोग येनाशीचे आपणाक रक्षण मेळत आशिल्लें जाल्यार आपणेन बाल्यावस्थेंत तूं मस्त रितीन चूक केल्ली आसा, यवनावस्थेर चूक केल्ली आसा, वृद्धाप्यार चूक केल्ली आसा आनी आतवरकी आपूण चूक करत आसा. आतवरकी आपणायले संवसारू, आपणायले चेडूव, आपणायले बायल, आपणायले आस्ती म्हणत आसले एक ममकारो अंधकारान आपूण चुकेन चलत आसा. परमात्मा आपणाक तुवेची रक्षण करका आनी आपणाले हे जीव मानवान तूं अत्यंत कठोर अवस्थेतून तूं आपूण आसा आनी आपणाक तुवें शीघ्रात शीघ्र मुक्तीक कर म्हूण सांगून ते जीव बाल्यावस्थेच्यान यवनावस्थे, यवनावस्थेन मध्यमावस्थेंतल्यान, मध्यमावस्थेंतल्यान प्रौढावस्थेंतल्यान, प्रौढावस्थेंतल्यान तागेले वृद्धाप्य अवस्थेंत तूं अंत्य क्षणाचेर परमात्मा लागी याचन करत आस की मरे आपणाक हे जीव शरिराच्यान मुक्तीक कर. पळया गर्भांत तूं जिवाक घाल म्हूण सांगून परमात्मा लागी विनंती करून जिवाचो प्रवेश घेवन पुनः परमात्मा लागी ते गर्भावस्थेच्यान आपणाक मुक्तीक कर म्हूण सांगून पुनः गर्भावस्थेच्यान आपणाक भायर हाडले नंतर तुका नमस्कृत करून तुगेली सेव करता, तुगेले आपूण पुजा उपचारो तुका रितीन समंजस जावन श्रद्धेन चलता म्हूण सांगून आश्वासन दिवन पुनः माया मोह पाशेन तूं बुडून पुनः यवनावस्थेन तूं सर्व ही असुर सुख सर्व ही सुख त्यज करनाशीची केवल शरीर लंपटाक आसक्तीत जीवन करून घेवन आपणाले जीवनांत तूं मस्त रितीन आपूण सुख भोगिल्लें आसा. आपूण तुगेले उडगास केले ना, कश्टार आसतना मात्र परमात्मा तुगेले उडगास केले आनी आपणाक हे कश्ट खंडीत पावचेची म्हूण सांगून पुनः पुनः दुखीत करता जाल्यार सुद्दाची आपणाले चेडूव आपूण आपण्यान केल्ले आसती, आपणाल संपादन केलें तसलें धन, आपणाल चेडूव आपणाले नत्र म्हणत असले ममकारान अंधकारान पुनः तो जीव पश्चातापारी वैराग्य दत्के कशी वैराग्य की म्हळ्यार क्षणमात्र वैराग्य के. आतां कोणाकची एक मनशाक आराम ना तर जाल्यार ताका क्षणमात्र वैराग्य म्हणटात. हॉस्पिटलाक गेले नंतर आपणाक कसकी दिसता रे जिवान तूं आपणाले जायना आनी आपूण येना, आपूण सर्व ही त्याग करता म्हणटा एक क्षणाक त्याची ताका त्या वैद्यकीयान एक डॉक्टरान कसं नाही सांगलें ना तुका कसं नाही जालें ना तूं आराम आसा म्हूण सांगले नंतर तूं आनी वापस फोन करून सांगता फाल्यांक हांव एक 10 लाख रुपया जाग्याक कितें घाल्ले आसा, तो जाग्यान कितले येतले, तो जागो विकच्या काडच नाका आनीची तो जागो म्हाका जावका म्हूण सांगून आनी तुका एक 15 लाख रुपया दिवंक जाग घेवच तसले मनस्थितीन तूं तो जीव दत्के. कशीची तागेले चल्ल्याक ताणें बरयलें तसले आज ती सुद्दाची तो परतून आपणे नांवार करून घेवच्या बीची शक्तके तसले वृत्तांत हे जीव मानव घटनावळीन तूं घडचे सहज आसा. जाल्यारीची शारिरीकाचे क्षणमात्र वैराग्य आमकां खंडीत नाका, आमकां जावक आशिल्लें कसं की मरे शाश्वत वैराग्य कसं न्हय परमात्माले नित्य सेवा, परमात्माले नित्य श्रद्धेन शुद्ध अंतःकरणपूर्वक कसनेची मनांत तूं कल्मश नाशीची क्षणमात्राच वैराग्य नाका. एक क्षणाक आमी आज हे करतात ते करतात नाका. आमी कसं जावका परमात्माक समजाव तशीची परमात्मान आमकां अनुग्रह करक तशीची आमी विचारांतू आचारांतू आमगेले प्रकृती स्वभावांतू ते रितीन नियमावळीन आमी परमात्माक चल्ल्यार मात्र शाश्वत वैराग्य परमात्मा आमकां दितके. कशी परमात्मा दितके मरे आमी परमात्माला भक्ती केल्यार परमात्मा ज्ञान दिता, त्या ज्ञानान आमकां परमात्माक ज्ञानान भक्ती अर्पण केल्यार परमात्मा आमकां वैराग्य दिलें तसलें परमात्माले चरण अरविंदांतू नित्य ही पादसेवन करता तसलें मोक्ष पद परमात्मा ते वैराग्य रुपार दितके. आमी म्हणटाच आपणें कसलें नकरें आपणें माश्ली सोडलें ना आपणें कांदो खावचो सोडलो ना जाल्यार आपूण हें करचें सोडलें उट्टू सोडलें वय खंय आत्तां क्षणाक एक क्षणाक सोडलें आनी क्षणान तूं आपूण ते सर्वय खाता ते खायना जाल्यार जातवे आपणे लागीं खंडीत खावू का. उट्टू लोक सांगता वय ते सोडका हे सोडका ते उपवास करका हे उपवास करका कोणा कितें करका. आमी घट्टी आसल्यार मात्र मुखा वयले जीवन घट्टी म्हूण सांगतात. कशेंच की मरे पयलीं पोटोवपा कडेर विटोवपा हें आमी आजकाल पालन करत आसाची खंडीत चूक
पहिले आमकां विठोबा जावका, विठोबा नासल्यार मात्र आमगेलें पोट चलता, विठोबा ना तर जाल्यार पोटोबा खंयना. तदनिमित्तान आमी परमात्मालें शुद्ध अंतःकरणपूर्वक आमकां कोणकी पळयता म्हूण सांगून आमी व्रत करचें न्ही, कोणकी आमकां दिसता म्हूण सांगून ना तो करता आमी करका म्हणटा तशें व्रत आमी करचें ना के. आमी करका परमात्माल कितें तरी. परमात्मा कोणालो? आमगेलो. ते परमात्माले आनी आमगेले एक अविनाभाव संबंध आमगेल्यान उरल्यार मात्र कित्या लागून आमी उपवास करका, कित्या लागून व्रत करका, कित्या लागून भक्ती करका, कित्या लागून आचरण करका म्हणटा तसले दृश्टांत आमगेले जिवनांत मेळत के. तदनिमित्तान प्रत्येक लोकाले मनांत विचारांत कसकी एक रितीन उरता ते जिवाले जीव कशी घडता म्हणटा तसले घटनावळी आयचे आमी 6वेचे अध्यायांत 6वे दिवसांत विशेष रितीन चिंतन केलेलें आसा. हे चिंतन केलें तसले ज्ञान आमी अनेक मनशाक ताजे बद्दल प्रसरण कार्य करूंक न्हू. मुखारसून आमी खंय खंयचे संदर्भार कशी कशी चुकताची म्हणटा तसले दृश्टांत स्वता आमी समजूंक न्हू चल्ल्यार मात्र मुखावयले दृश्टांतांत परमात्माले अत्यंत आत्मीयतेन आमी सेवा करचे तसले ना परमात्माले भक्ती करचे तसले अवकाशू आमकां खंडीत आमगेले मनांतूची जागृता घडच्याक शक्यता आसा. आयच्या दिवसांत आमी सर्वान मेळून हे परमात्माले गरुड पुराणाचे विशेष रितीन 6वे अध्यायाचे एक श्रवणाचे फल परमात्माले चरणकमलांतू श्रद्धेन भक्तीन भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेशाले चरणारविंदांतू अर्पण करून आमी सर्वही कृतार्थ जाव्या. आयच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्याक विशेष रितीन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीन हे एक युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे एक वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर तुम्ही सर्वांना बसून चंदाईन आस्वादन केलेले आसा. हाजी सर्व ही श्रेय तुमकां बी मेळगीन तुमकां बी परमात्मो आयुष्य आरोग्य अखंड रितीन तुमकां वैराग्य बी मेळगीन परमात्माले नित्य पदकमल सेवा करतसले महोदय भाग्य सुदाची तुमकां मेळगीन हे ज्ञानयज्ञ कार्याचे सर्व ही फल परमात्मा तुमकां अनुग्रहीत करो म्हणून सांगून परमात्माले चरणारविंदांतू भक्तीन अर्पण करत आसा. तस्य श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. ओम.